नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीकांत सुपेकर आणि तुम्ही बघत आहात CSR मूवीज. मित्रांनो, या शुक्रवारी दोन मराठी चित्रपट रिलीज झाले आहेत. एक म्हणजे इलू इलू 1998 आणि दुसरा होता मुक्काम पोस्ट देवाचं घर. तर या दोन्हीपैकी मला मुख्यतः मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाचा विषय माझ्या जॉनरामध्ये फिट बसणारा असा वाटला. इमोशनल ड्रामा, कौटुंबिक पद्धतीचा मराठी सिनेमा हा आहे, कंटेंट ओरिएंटेड. त्यामुळे मी मुक्काम पोस्ट देवाचं घर हा चित्रपट जसा वेळ मिळाला तसा बघितला आणि मायरा वैकुळ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. सो बोलूयात या चित्रपटाबद्दल. मला हा चित्रपट कसा वाटला. मी या चित्रपटाचं ट्रेलर बघितलं नव्हतं, पण उत्सुकता मात्र होती. सो जास्त वेळ वाया न घालवता बोलूयात या चित्रपटाबद्दल. मित्रांनो, संकेत माने दिग्दर्शित या चित्रपटाची स्टोरी आहे कोल्हापूरच्या आपटी गावातील जिजाची, जी एक दुसरीत शिकणारी लहान खोडकर आणि निरागस अशी मुलगी असते. आणि या निरागस मुलीची ही कथा आहे. तिचे बाबा सैन्यामध्ये असतात आणि तिच्या जन्मापूर्वीच एका युद्धामध्ये ते शहीद झालेले असतात. देशासाठी त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं असतं आणि त्यामुळे आपले वडील कोण आहेत याची तिला कल्पनाच नसते. तिने फक्त त्यांना एका फोटो फ्रेममध्ये बघितलेलं असतं आणि ती अजूनही वाट बघत असते की कधीतरी आपले बाबा आपल्या घरी नक्की येतील. तर मित्रांनो, या जिजाची एक मैत्रीण देखील असते, तिचं नाव असतं शुभा. आणि त्या जेवढ्या खोडकर असतात तेवढ्याच निरागस आणि गोंडस देखील असतात. आणि एकदा अशीच धिंगाणा किंवा मस्ती करत असताना शाळेमधील मुख्याध्यापक त्यांना शिक्षा देतात. जिजाला शिक्षा होते एका वक्तृत्व स्पर्धेत भाषण करण्याची आणि या भाषणाचा विषय तिला दिला जातो, तो म्हणजे माझे बाबा. आणि हा विषय ऐकल्यानंतर तिची मैत्रीण शुभा तिला म्हणते, तुला तर बाबाच नाहीयेत, मग तू या विषयावर भाषण कसं करशील. आणि हे ऐकल्यानंतर, याची जाणीव झाल्यानंतर जिजा थोडीशी हिरमुसते, ती थोडीशी नाराज होते आणि घरी गेल्यानंतर ती तिच्या आईला विचारते, आई माझे बाबा कुठे आहेत ग. आणि मग ती या जिजाला तिची समजूत घालताना उत्तर देते की तुझे बाबा देवाघरी गेले आहेत आणि या देवाघरी खूप काम असतं, त्यामुळे तुझ्या बाबांना आपल्याकडे यायला वेळच मिळत नाही. पण मित्रांनो, आईच्या या उत्तरावर जिजाचं काही समाधान होत नाही. तिला बाबांना भेटायचं असतं, तिला बाबांशी बोलायचंच असतं. आणि जेव्हा ती आईला म्हणते की मला बाबांशी बोलायचंय आणि त्यांनाच भेटायचंय, आणि या प्रश्नावर तिच्या आईकडे मात्र काहीच उत्तर नसतं. दुसरीकडे गावच्या सरपंच आजींचा म्हणजेच जी भूमिका साकारली आहे उषा नाडकर्णी यांनी, त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो आणि त्या त्यांच्या मुलाला नेहमी पत्र पाठवत असतात. आणि एके दिवशी या सरपंच आजी या जिजाला हे पत्र पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये पाठवतात. पण मित्रांनो, जेव्हा जिजा तिची मैत्रीण शुभासोबत हे पत्र टाकायला पोस्ट ऑफिसमध्ये जाते, तेव्हा या चिमुरडीच्या म्हणजेच जिजाच्या डोक्यात एक कल्पना सुचते की जर सरपंच आजी आपल्या मुलाला अमेरिकेत हे पत्र पाठवू शकते, हे पत्र अमेरिकेत जर पोहोचू शकतं, तर हे पत्र माझ्या बाबांना देवाघरी का पोहोचू शकत नाही. आणि मग असा विचार करून ती तिच्या बाबांसाठी एक पत्र लिहिते आणि ते पत्र देते पोस्टमन काकांना. हे पोस्टमन काका असतात मंगेश देसाई. पण मित्रांनो, पत्र पाठवण्यासाठी पत्ता तर लागतो ना. आणि मग जिजा ही चिमुरडी या पत्रावर पत्ता टाकते, मुक्काम पोस्ट देवाचं घर. आणि हेच या चित्रपटाचं टायटल देखील आहे. आणि मित्रांनो, इथूनच या चिमुरडीचा, या जिजाचा पत्र लेखनाचा आणि तिच्या बाबांना घरी आणण्याच्या धडपडीचा प्रवास सुरू होतो. आणि मग या पत्र लेखनातून तिची कथा पुढे कशी उलगडते, तिच्या पत्रांना खरंच उत्तर येतं का, आणि ते उत्तर आलंय तर बाबा म्हणून ही पत्र कोण लिहितं, या सगळ्यांचा उलगडा करण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावा लागेल. मित्रांनो, जिजाभोवती फिरणाऱ्या या कथेत काही सबप्लॉट्स देखील आहेत, जसं की गावकऱ्यांची आणि सरपंच आजींची कथा, आणि गावकऱ्यांना हाताला धरून सरपंच आजींचा गावात शौचालय उभारण्याचा, गावाला हागणदारी मुक्त करण्याचा संघर्ष. या व्यतिरिक्त दगडू म्हणजेच प्रथमेश परब आणि संगी हे कॅरेक्टर आहे, तर या दोघांची गमतीशीर लव्ह स्टोरी. पोस्टमन काका म्हणजेच मंगेश देसाई यांची हळवी कथा, ज्यांना स्वतःचं मूल नसल्यामुळे जिजासोबत कनेक्ट झालेला त्यांचा इमोशनल बॉन्ड. आणि मित्रांनो, हे सगळेच सबप्लॉट्स जिजाच्या मूळ कथेला कुठेही भरकटू देत नाहीत. जिजाच्या या मूळ कथेमध्ये ते अगदी उत्तमरित्या डायरेक्टर संकेत माने यांनी गुंफले आहेत. आणि मित्रांनो, हेच सबप्लॉट्स तुम्हाला मूळ इमोशनल कथेपासून, इमोशनल ड्रामापासून कधीही बोर होऊ देत नाहीत. ते तुम्हाला ते तुमचं मनोरंजन करत राहतात. सो मित्रांनो, 2025 हा पहिलाच महिना आहे आणि पहिल्याच महिन्यात खूप चांगला चित्रपट आपल्याला मराठी इंडस्ट्रीने दिलेला आहे. मराठी चित्रपटसृष्टी अशाच कंटेंट ओरिएंटेड चित्रपटांसाठी नेहमी ओळखली जाते. अशा प्रकारच्या इमोशनल टच असणाऱ्या चित्रपटांनी नेहमीच मराठी प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे आणि असे चित्रपट बऱ्यापैकी चालतात. ही हिस्ट्री आहे. त्यामुळे हा चित्रपटही खूप चांगला चालेल. हा चित्रपट आपल्याला बऱ्याचशा सामाजिक गोष्टीवर भाष्य करायला लावतो, विचार करायला लावतो. जसं की सैनिकांच्या बलिदानानंतर, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांना वीरत्व आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची कशी हालाकीची परिस्थिती होते, विशेषतः त्यांच्या पत्नी आणि मुलांवर काय परिणाम होतो, हे खूप संवेदनशीलरित्या या चित्रपटात दाखवलं आहे. एका शहीद झालेल्या सैनिकाच्या घराला किंवा कुटुंबाला त्यांचं पेन्शन मिळवण्याकरता देखील किती धडपड करावी लागते, त्यामध्ये किती अडचणी येतात, आणि हे सगळं खूप संवेदनशीलरित्या या चित्रपटात दाखवलं आहे. आणि हे नक्कीच एक तुम्हाला विचार करायला लावेल.
की काय अवस्था होते, काय हलाखीची परिस्थितीमध्ये सैनिकांच्या कुटुंबाला जगावं लागतं त्यांच्या पश्चात. तर हा एक विषय आहे. मित्रांनो, हा चित्रपट 90s किंवा अर्ली 20s मधील असल्याने चित्रपटातील पार्श्वभूमी पण तशाच प्रकारची आहे आणि या चित्रपटात तुम्हाला हागणदारी मुक्त गाव बनण्याचा संघर्ष देखील बघायला मिळेल, की कशा प्रकारे लोकांना इनिशियल फेजमध्ये मोकळ्यामध्ये संडास करण्यापासून एका शौचालयाचा वापर करण्यामध्ये किती अडचणी आल्या होत्या. सरकारला हे पूर्ण ट्रान्झिशन घडवण्यामध्ये गावाला हागणदारी मुक्त करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला आणि त्यासोबतच गावातील टपाल व्यवस्था, पत्रलेखन या गोष्टी देखील जुन्या काळात किती महत्वाच्या होत्या हे देखील तुम्हाला या चित्रपटात दिसून येईल आणि थोडासा नॉस्टॅल्जिक देखील तुम्हाला हा चित्रपट करून जाईल. सो येस, डेफिनेटली हा चित्रपट मला खूप आवडला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, या सगळ्या चांगल्या गोष्टीत चित्रपटाची कथा, डिरेक्शन, चित्रपटामध्ये असणारं पूर्ण गावातील पार्श्वभूमी, या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये तेवढीच उठून दिसते ती म्हणजे मायरा वैकुळ. ती एक स्टार कलाकार झाली आहे मित्रांनो. एवढ्या कमी वयात तिने जो इझिली परफॉर्मन्स दिलेला आहे, नॅचरल परफॉर्मन्स आपण जो म्हणू, ज्यामध्ये कुठेही आपल्याला कृत्रिमपणा दिसत नाही. प्रत्येक भाव तिने, मग तो इमोशनल असो, मग तो खोडकरपणाचा असो, निरागसपणाचा असो, सगळेच भाव तिने खूप उत्तमरित्या आणि खूप इझिली दाखवलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला कधीच वाटणार नाही की ती ऍक्टिंग करते. आणि ही जिजा जेवढं या गावातील गावकऱ्यांना आपल्या प्रेमात पाडते, तेवढंच ही तुम्हालाही नक्कीच प्रेमात पाडेल. आणि मित्रांनो, या चित्रपटातील येशील का बाबा हे गाणं प्रत्येक मुलीला त्यांच्या बाबाविषयी, त्यांच्या वडिलांविषयी भावनिक करून जाईल, इमोशनल करून जाईल, इतकं परफेक्ट आहे. आणि तेवढंच ते उत्तमरित्या मायराने एक्सप्रेस देखील केला आहे. सो तिचे आई वडील खरंच खूप खूप प्राऊड फील करत असतील असं मला वाटतं. आणि ऑफकोर्स ते करतीलही, कारण खूप उत्तमरित्या तिने हे सगळंच जिजाचं कॅरेक्टर पूर्ण चित्रपटमध्ये प्ले केलेलं आहे. मायरा वैकुळच्या मुख्य भूमिकेशिवाय अजूनही खूप भूमिका आहेत, त्या नक्कीच तुमच्या लक्षात राहतील आणि त्याही खूप महत्वाच्या अशा आहेत चित्रपटासाठी. जसं की मी आता बोललो, उषा नाडकर्णी यांनी साकारलेली सरपंच आजी गावाला हागणदारी मुक्त करण्यासाठी आणि गावात शौचालय बांधण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला असतो, त्यांचा संघर्ष चाललेला असतो आणि या संघर्षात त्या गावकऱ्यांशी थोडंसं खडूसपणे वागतात. पण त्यासोबत दुसरीकडे जिजा आणि शुभावर त्या खूप प्रेम करतात. त्या आपल्याला एका खूप प्रेमळ अशा आजीच्या रूपात दिसतात आणि सोबतच त्यांची मुलं दूर असल्याने त्यांची एक हळवी बाजू देखील, त्यांची इमोशनल बाजू देखील आपल्याला या चित्रपटात दिसते आणि त्यांनी खूप उत्तम असा अभिनय केला आहे मित्रांनो. तुम्हाला नक्कीच उषा नाडकर्णी नेहमीच्या त्यांच्या खडूस अशा व्यक्तिरेखेपासून वेगळ्या अशा त्या या चित्रपटात दिसतील. या व्यतिरिक्त पोस्टमन काकांच्या भूमिकेत मंगेश देसाई हे सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील. जिजांशी असलेलं त्यांचं नातं खूप छानपणे या चित्रपटात दाखवलं गेलं आहे आणि त्यासोबत त्यांची एक हळवी बाजू देखील असते, कारण त्यांना मूलबाळ नसतो. सो तो पण त्यांचा एक अँगल आहे आणि या दोघांची केमिस्ट्री, जिजा आणि या पोस्टमन काका मंगेश देसाईंची केमिस्ट्री पण खूप मस्त वाटते या चित्रपटात बघायला. उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या सरपंच आजी यांच्या भूमिकेव्यतिरिक्त अजून एक आजी तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहे. अजून 2 आजी आहेत तसं बघायला गेलं तर. पण जिजाच्या आजीच्या भूमिकेत तुम्हाला सविता मापलेकर या दिसणार आहेत आणि त्यांची भूमिका देखील एक वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे त्या तुम्हाला त्या स्वतः रडताना दिसतील, पण त्यांच्या ऍक्टिंग मधून, त्यांच्या पात्रामधून त्या तुमचं मनोरंजन करतील, त्या तुम्हाला हसवतील, असं काहीच त्यांचं पात्र आहे. पण त्यांनी ते खूप परफेक्टली प्ले केलं आहे या चित्रपटात. सोबत तुम्हाला सचिन नारकर हे पण दिसतील. त्यांनी बाप्या नावाची एका वेडसर माणसाची भूमिका साकारली आहे, जो की या जिजाचा मित्र असतो. जिजाचा आणि त्यांचं पण एक इमोशनल बॉन्डिंग दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये. तर ते बघताना सुद्धा तुम्ही खूप इमोशनल व्हाल, कारण युजली आपण अशा वेडसर किंवा मतिमंद लोकांना वाईट टाकल्यासारखं वागवतो, त्यांना त्यांच्याशी आपुलकीने वागत नाही. पण जिजा ज्या आपुलकीने या बाप्यासोबत वागते, ते बघून तुमचा माणुसकीवरचा विश्वास नक्कीच वाढण्यास मदत होईल. तुम्हाला कुठेतरी जिजाचं पात्र, जिजा आणि बाप्याचं ही केमिस्ट्री स्वतःमध्ये डोकवण्यास नक्की प्रवृत्त करेल. सो हे पात्र सुद्धा तुम्हाला नक्कीच लक्षात राहील. आणि या सगळ्या व्यतिरिक्त आईची भूमिका, जिजाच्या आईची भूमिका ज्यांनी साकारली आहे त्या कल्याणीमुळे यांनी मला खूप प्रभावित केलं आहे मित्रांनो. कल्याणीमुळे यांनी जे कॅरेक्टर प्ले केलं आहे, म्हणजे ते खूप कॉम्प्लेक्स असं होतं, पण त्यांनी खूप इझिली, सहजरित्या खूप त्यांनी ते साकारलं आहे. एका शहीद सैनिकाची पत्नी म्हणून नवऱ्याला गमावण्याचं दुःख आणि त्याच वेळी संसाराची जबाबदारी, मुलीला आणि आपल्या सासूला सांभाळण्याची जबाबदारी, याचा समतोल साधत जिजाच्या आईच्या भूमिकेत त्या तुम्हाला कधी कधी खूप कठोर दिसतील, कारण नवरा गमावल्याचं दुःख असल्याने आणि संसाराची जबाबदारी एकटीवर असल्याने त्या तुम्हाला खूप कधी कधी चिडचिडा वाटतील. पण दुसरीकडे त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये अजून एक आत्मीयताही तुम्हाला त्या दाखवून देतील. सो असं एक कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे जे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला ते कॅरेक्टर खरंच खूप प्रभावी वाटलं. मित्रांनो, मायरा व्यतिरिक्त अजून एक बाल कलाकार तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहे, जिचं नाव आहे स्पृहा परब. आणि मायरा सोबत जो काही धिंगाणा तिने घातलेला आहे, जी काही केमिस्ट्री त्या दोघींची दिसलेली आहे, त्या दोघींची केमिस्ट्री बघून तुम्हाला नक्कीच तुमच्या बालपणीच्या मैत्रिणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. इतकी परफेक्ट त्यांची केमिस्ट्री आहे आणि दोघींनीही खूप ब्रिलियंट ऍक्ट केला आहे या चित्रपटामध्ये गाईस. कुठेच तुम्हाला त्यांची ऍक्टिंग अशी जाणून बुजून करून आणलेली आहे अशी वाटणार नाही.
खूप नैसर्गिक ऍक्टिंग त्यांची वाटते. तर या होत्या या चित्रपटातील मायरा वेकुळ व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या भूमिका. एक उत्तम कथा असलेला, उत्तम दिग्दर्शन असलेला चित्रपट या सगळ्याच कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे तेवढाच परफेक्ट झालेला आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स जो आहे मित्रांनो, तो तुम्हाला नक्कीच अजून जास्त इमोशनल करेल आणि थिएटरमधून बाहेर पडताना तुमचे डोळे नक्कीच पाणवलेले असतील. इतका संवेदनशील आणि इमोशनल हा चित्रपट आहे आणि त्याचा क्लायमॅक्स त्याहूनही जास्त इमोशनल आहे. सो मला नक्कीच हा चित्रपट आवडलेला आहे. प्रत्येकाने हा चित्रपट बघावा, इतका छान झालेला आहे. सगळ्याच गोष्टी दिग्दर्शक संकेत माने यांनी खूप परफेक्टली जमवून आणलेल्या आहेत आणि त्यामुळे मला हा चित्रपट 2025 मधील पहिल्याच महिन्यात एक वन ऑफ द बेस्ट मूव्ही आहे असं मी जाहीर करू इच्छितो. असं ऍटलीस्ट मला तरी वाटतंय. सो येस, इट्स अ मस्ट वॉच, इट्स अ मस्ट वॉच गाईज. मी तुम्हाला आवर्जून सांगेल की हा चित्रपट सगळ्या कुटुंबासोबत तुम्ही बघायला हवा. बाकी चित्रपट तुम्ही सोडले तरी चालतील, पण हा चित्रपट तुम्ही नक्की बघावा असं माझं मत आहे. इट्स अ थिएटरिकल एक्सपिरियन्स गाईज. तुम्हाला हा चित्रपट खूप भावुक करून जाईल, तुम्हाला काही गोष्टींवर विचार करायला लावेल आणि तुम्हाला नॉस्टॅल्जिक पण करून जाईल. सो येस, इट्स अ मस्ट वॉच आणि तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला अशा विषयाचे कंटेंट ओरिएंटेड चित्रपट पाहायला आवडत असतील तर. सो हा होता मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाचा रिव्ह्यू. तुम्हाला या चित्रपटाचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर हा चित्रपट ऑलरेडी बघितला असेल तर तुमच्या या चित्रपटाविषयी काय एक्सपिरियन्स होता हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईकही करू शकता, नो प्रॉब्लेम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं कंटेंट जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला CSR मूव्हीजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्लीज शो युअर लव्ह अँड कीप वॉचिंग CSR मूव्हीज. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, अलविदा.